झी 24 तास एक पाऊल पुढे. भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोण करेल, हा विषय भारतीय जनता पार्टीचा आहे. त्याचा काही विश्व हिंदू परिषदेशी काही संबंध असायचं कारण नाही. म्हणजे हे केवळ भारतीय जनता पार्टी म्हणते अशातला भाग नाही, तर विश्व हिंदू परिषदेने सुद्धा असंच म्हटलेलं आहे. पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की काही ज्युसी न्यूज लागतात, हेडलाईन्स लागतात, मग त्यातून काही अशा बातम्या तयार केल्या जातात की धर्मसंसदेमध्ये आता मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. काय त्याचा संबंधच नाही त्यांचा, काही त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व ठरवण्याच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळे वानखेडे जे म्हणतायत की आता त्यांना कमंडलूमध्ये आम्ही टाकणार आहोत, म्हणजे हे तर काही, मी मुळात आधी एक खोटी काहीतरी गोष्ट तयार करायची आणि त्याच्यावर अजून एक नवीन खोटं काहीतरी हे तयार करायचं. पण याचा काहीतरी फायदा होत असेल ना, अशा प्रकारे विश्व हिंदू परिषदेने प्रमोट करणं मोदींना असेल किंवा मोदींची तुलना पंडित नेहरूंची करणं असेल, याचा काहीच फायदा भाजपला होत नाही. नाही, भाजपला फायदा होतो की नाही मुद्दा नाही. मुद्दा आहे की भाजप हे करतोय का, असा त्यातला मुद्दा आहे. विश्व हिंदू परिषदेने काय करावं, विश्व हिंदू परिषद स्वतःचा अजेंडा आहे ना, त्यांना स्वतःचा अजेंडा आहे, भारतीय जनता पार्टीला स्वतःचा अजेंडा आहे. बिलकुल. म्हणजे एकीकडे तुम्ही हेही म्हणणार पण भारतीय जनता पार्टी संघाच्या हिशोबाने चालते, हे सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला वाटतं ना असं, सगळ्यांना माहिती म्हणजे अमेंडमेंट केलं, रात्रीतून राजनाथ सिंग येत आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. राजनाथ सिंग साठी कोणी मोठी निवडणूक झाली नाही. वानखेडे साहेब संघाकडनं आलं, ह्या गोष्टी टेक्निकल जरी नसल्या तरी आता सगळ्यांना माहित आहे. जसं काँग्रेस जनपद चालवतं तसं संघ भाजप चालवतं. व्हीएचपी पण संघाचेच आउटफिट आहे. ह्या सगळ्या गोष्टी पहिली गोष्ट यांची जननी संघ आहे. पहिली असं आहे, हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला मातृस्थानी आहे, हे आम्ही 100 वेळेला जगाला सांगू. आपण पत्रकार आहात, आपल्याला नक्कीच माहिती असेल की 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टी जी स्थापन झाली ती संघाशी संबंध ठेवायची या मुद्द्यावरच जनता पार्टीतून अटलजी अडवाणी बाहेर पडले. क्रमांक 1. हा इतिहास आहे आणि हे काही लपलेली गोष्ट नाहीये. ज्या दिवशी जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डने हा ठराव पास केला की जनता पार्टीच्या कुठल्याही सदस्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवता येणार नाही, त्याच दिवशी संध्याकाळी अटलजी अडवाणींनी जनता पार्टीचा राजीनामा देऊन दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. क्रमांक 1. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी संघ चालवतो, हा जो आपलं मत आहे की तुम्ही तुमच्या भाषेत सांगायचं तर हे सगळ्या जगाला माहिती आहे, हे तुमचं मत आहे, ही वस्तुस्थिती नाहीये. तुम्ही असं आहे ना, पत्रकार मंडळी हे दोन्हीकडनं बोलू शकतात. म्हणजे असंही म्हणणार की संघ भारतीय जनता पार्टी चालवणार, पुन्हा असंही म्हणणार की मोहनराव भागवतांना डिफाय करून भारतीय जनता पार्टीने आपला नवीन अध्यक्ष नेमला. यातलं सत्य काय समजायचं? मग तर का संघ भारतीय जनता पार्टी चालवतो आणि हे तुमचं गृहीत जर खरं धरलं तर संघ सांगेल त्यालाच अध्यक्ष करायला पाहिजे, असं काही नसतं. संघ कुठल्याही प्रकारचे आदेश देत नाही. मग संघाने सांगितलं म्हणूनच तर राजनाथ अध्यक्ष झाले. अरे तुमचं मत आहे ना, पुन्हा तोच मुद्दा आहे. असं आहे वानखेडे साहेब, तुम्ही तुमची मतं मांडताय, असं आहे, ऐकून घ्या, तुमची मतं मांडताय. तुम्ही जर का पत्रकार म्हणून याचं विश्लेषण करायचं असेल ना, तर देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या अध्यक्षपदातला बदल हा इतक्या सहमतीने आणि सहजतेने होतो. नितीन गडकरी आपण अध्यक्षपदाच्या याचा राजीनामा देतात. राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होतात. जेव्हा नितीन गडकरी अध्यक्ष झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सर्व शीर्षस्थ नेतृत्व उपस्थित होतं. हे एक नवीन एक वेगळ्या प्रकारची राजकीय संस्कृती आहे. पण तुम्ही हे विश्लेषण करणार नाही कारण तुमचा अजेंडा ठरलेला आहे. राजनाथ सिंगांना उघडच आहे ना, असं आहे ना, तुम्ही हेच म्हणणार की संघाने ठरवलंय तर निवडणुका होतच नाहीत. काँग्रेसमध्ये तर 10 जनपद म्हणेल तेच होतं आणि जेव्हा काँग्रेसमध्ये सोनिया गांधीच अध्यक्ष बनते लगातार, तेव्हा भाजपच म्हणते की तिथे त्यांना निवडणुका नाही, लोकशाही नाही. होतात अशा गोष्टी, वस्तुस्थिती आहे ना, सत्ता परिवर्तन वस्तुस्थिती आहे. हे आम्ही सगळे एकत्र येऊन करतो. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशिवाय कोणी अध्यक्ष होऊ शकतं का? तुम्ही केलं तर ती सगळ्यांना समंजसपणा एकत्र येऊन तुम्ही समंजसपणा दाखवता आणि ते जर काँग्रेसने दाखवला तर तिथे लोकशाही नाही. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. नाही तर संघ चालव की न चालव, भाजप स्वतः चालेल, आम्हाला त्याचं काही आत्महत्या हे त्यांच्या एकाच मुद्द्याला उत्तर देतो की काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. याचं कारण, हे म्हणण्याचं मागचं कारण असं असतं की एकाच घराण्यातले लोक तिकडे अध्यक्ष होत आहेत किंवा प्रधानमंत्री होत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये अशी स्थिती नाहीये.
भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्या घराण्यातले कोणी अध्यक्ष होत नाहीयेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्याने आपल्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली अशी व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष होतीये. दर 3 वर्षाला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बदलला जातोय. त्यामुळे त्याला लोकशाही म्हटली जाते. ज्या माणसाला पॉलिटिकल करिअर नाही अशा माणसाला त्यांनी प्रधानमंत्री केला काँग्रेसनी. मग याचा अर्थ असा की काँग्रेसनी मनमोहन सिंगला प्रधानमंत्री बनवला, तो काही राजकीय माणूस नव्हता. मग त्याला काय तुमचं म्हणणं काय? पण ते रिमोट कंट्रोल हातात घेऊन आणि लगातार शिवसेनेमध्ये तर हे नेहमीच होत आलं नाही. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचा मुद्दा आहे. अगदी आपण पुढे जाऊया. अगदी आपण या चर्चेतून पुढे जाऊया. लक्ष्मणरावांकडे आपण जाऊया. जोशी सर, या संपूर्ण चर्चेच्या या टोकाला सध्या आपण आलेलो आहोत की विकास आणि हिंदुत्व या 2 मुद्द्यांची सांगड घालून भाजपला इथून पुढची व्यूहरचना करावी लागणार आहे का, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की राम मंदिराचा मुद्दा हा कितपत महत्वाचा ठरू शकतो अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी बहुतांश पिढी ही एक मोठ्या प्रमाणातला जो मतदार आहे तो अयोध्येनंतर, अयोध्याच्या या संपूर्ण प्रकरणानंतर जन्माला आलेला आहे, तो मतदार या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे हिंदुत्व असेल किंवा अयोध्येसारखे मुद्दे असतील, या मुद्द्यांचं महत्व इथून पुढच्या निवडणुकांमध्ये कमी होईल की ते तितकंच राहील असं तुम्हाला वाटतं? मी एका वस्तुस्थितीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. हा जो प्रयत्न सुरू आहे की राम मंदिराचा मुद्दा हा 1989 नंतरच उपस्थित झाला आहे, ही वस्तुस्थिती नाही. राम मंदिराचा मुद्दा थेट 1949 पर्यंत गेलेला आहे, मागे गेलेला आहे. आणि 1949 नंतर त्या मुद्द्याच्या संदर्भात अनेक घटना घडलेल्या आहेत. हो, नाही पण विशेषतः राम मंदिराचा पहिल्यांदा रामलला तिथे अवतीर्ण झाले, ते कोणी मान्य करत नव्हतं. न्यायालयाने निर्णय दिला आणि रामलला जे कुलूप बंद होते ते कुलूप उघडले अयोध्येच्या राम जन्मभूमीचे. ते कोर्टाच्या आदेशामुळे उघडले. ही वस्तुस्थिती आहे. हो. त्यानंतर जशी जशी चळवळ पुढे होत गेली तसा तसा राम मंदिराच्या कोनशिलेचा प्रश्न उपस्थित झाला. कोनशिला जी आहे, शिलान्यास जो आहे तो राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये आणि त्यांच्या संमतीने त्या ठिकाणी शिलान्यास समारंभ झाला. हा इतिहास आहे. राम जन्मभूमीचा किंवा राम मंदिराचा हा इतिहास आहे 1949 पासून तर अगदी आजच्या क्षणापर्यंत चालू आहे. त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. आपण फक्त 1989 पर्यंतच तो जोडतो, हे चुकीचं आहे. त्याचा निवडणुकीशी संबंध आहे हे म्हणणंही चुकीचं आहे. एकतर कोणतीही निवडणूक अशा एकामेव मुद्द्यावर होत नसते. निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर अनेक मुद्दे ठेवले जातात. काही प्राधान्याचे असतात, काही कमी प्राधान्याचे असतात आणि त्या सर्व मुद्द्यांवर लोकांचं मत अजमावलं जाते, लोकांचं प्रबोधन केलं जाते, त्यामधून मतदान होते. आणि एकंदर आजच्या स्थितीला राम मंदिरापेक्षाही जसं भाटखळकरांनी सांगितलं, गव्हर्नन्सचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. आणि हे सगळे मुद्दे, महागाईचा मुद्दा आहे, एकसमयावच्छेदे करून त्यावर चर्चा होत असते आणि त्या चर्चेच्या आधारातून मतदान होत असते आणि त्यामधून सरकार अस्तित्वात येत असते. कोणत्याही एका मुद्द्यावर सरकार निवडून आलं किंवा सरकार पडलं असं साधारणतः घडत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी पण तरीही आहे की राम मंदिराच्या मुद्द्याचा जो जे महत्व, एमिनन्स हा शब्द जो ज्याला वापरला जातो, त्याचं महत्व, या विषयाचं महत्व इथून पुढच्या निवडणुकांमध्ये उत्तरोत्तर कमी होत जाईल असं तुम्हाला वाटतं की ते यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये होतं तितकंच राहील? झी 24 तास, एक पाऊल पुढे.